सुनंदा खोलीतल्या पश्चिमेकडच्या खिडकीशी उभी होती. झुळझुळता नक्षीचा पडदा वाऱ्यानं छान दिसत होता. त्यावरली फुलाफुलांची नक्षी अगदी उठून दिसत होती. खिडकीच्या ग्रिल्समधून दूरवरचा बहरलेला गुलमोहर जणू तिला ये म्हणून बोलवीत होता. फुलांचे छानसे घोस आणि छोटी छोटी पाने यांची छानशी नक्षी भुईवर सावलीने निर्माण केली होती. त्यातून खाली गळून पडलेला तांबूस पिवळसर फुलांची छानशी रांगोळी उमटली होती. पाहता पाहता तिचे भान हरपले. अन वाह वाह असे ती ओरडली. मात्र आपल्याच आवाजाने ती दचकली. कारण तिला वाटले घरातल्या साऱ्यांना हे ओरडणे ऐकून काय वाटेल. सुरेश जर जवळ असता तोही आपले ओरडणे ऐकून आपल्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत राहिला असता. त्याच्या मनातला आहा ग वेडाबाई, अगदी वेडाबाई हा भावही प्रकट झाला असता तोंडावाटे. मग आणखी एक भर. आधीच आपण. मात्र एवढ्यावर थांबून तिने जीभ चावली. नुकताच तिचा चहा नोकराणीने आणून टिपॉयवर ठेवला होता. जाताना न विसरता दार बंद करता करता ती गरजली, वहिनी चहा घ्या ना, थंड होतू या कवाचा. क्षणात खाडकन दार बंद केल्याचा, बाहेरून कडी लावल्याचा मोठा आवाज झाला. सुनंदा केवढ्यानं तर दचकली. घाबरी होऊन दाराकडे पाहू लागली. क्षणभर तिला आता हे असलं आयुष्य तर चांगलंच अंगवळणी पडलं होतं. तेवढ्यात तिचं लक्ष समोर दूरवर गेलं. दूरवर बाबा, तिचे सासरे, सकाळच्या व्यायामासाठी चाललेले पाठमोरे दिसले. मात्र खूप दूर. तिनं आदरानं त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला हात जोडले नि पुटपुटली, राक्षसांच्या साम्राज्यातला देवमाणूस. मात्र हे पुटपुटल्यावर ती केवढ्यांदा तरी दचकली. भीती होती कुणी ऐकलं तर. दूरवर जाणारे बाबा तिला दिसले होते. पुढे पुढे तेही पुसट ठिपका दिसू लागले. सुनंदाच्या मनात उगीचच व्याकुळ केले त्या विचाराने. बाबा आहे तोवर ठीक आहे, पुढे काय? आता ती भीतीने थरथरू लागली. डोळ्यातले अश्रू आणि हुंदका एकदमच प्रकट झाला. आता उदासीनतेच्या छायेनं तिला पुरते घेरले. ती कॉटवर कोसळली. उशीत तोंड खुपसून रडू लागली. क्षणात ती सावध झाली. जर बाहेरून कुणी नुसता हुंदका ऐकला तरी केवढा गहजब व्हायचा. घरातले नोकर चाकर तर डोळ्यात तेल घालून आपल्या पाळतीवर आहेत. काय करणार ते तरी म्हणा. ते तर हुकूमतचे गुलाम. काय आपला गुन्हा? कसलं हे आपलं नशीब फुटकं. आई तर लाडीकपणाने म्हणायची, बघ आमच्या चिंगीच्या लग्नाची काळजी नाही आम्हाला. कुणीही मागणी घालून उचलून नेईल आमच्या चिंगीला. वर्गातल्या मुली आपल्याला चिडवायच्या, चिंगे भाग्यवान आहेस रूप आणि बुद्धीच्या बाबतीत, नाहीतर आम्ही. चिंगे कुठल्या आटपट नगरीचा राजपुत्र तुला पसंत आहे सांग, आम्ही तुला धरून त्याच्यापुढे उभं करू, बोल. आपण काय चिडायचो त्यांच्यावर. रागानं म्हणायचो, मी मुळी लग्नच करणार नाही, जा. पण खरंच आपण मनातल्या मनात खूप खुश होत असू आणि खरंच एखादा राजपुत्र दिसतोय का, दिसला का हेच आठवत असू. मनातला राजपुत्र, मनातला राजवाडा, मनातली राजधानी, मनातले महाराज आणि मनातल्या महाराणी. सुनंदा या आठवणींनी खुदकन हसली. तिला आठवली गालावर असताना पडणारी खळी.
तिने वेड्यासारखं उठून आरशात तोंड पाहिलं तर तिथे कुठेही गालावर खळी आढळेना. ती हिरमुसली. तिच्या लक्षात आलं बाहेरून कोणीतरी दारावर टकटक करीत होते आणि आपण तर दाराला आतून कडी लावलेली. तिने धावत जाऊन दाराची कडी काढली. बाहेर आईसाहेब आणि थोरल्या ननंदबाई रागाने बघत होत्या. सासूबाई उर्फ आईसाहेब गरजल्या. मला वाटलं गळफास लावून घेतलंस की काय? बरं झालं असतं. काय ग राणी, बरोबर की नाही? राणी ननंद किंचाळली. एवढं कुठलं ग भाग्य आई आपलं? आपल्या नशिबी हेच खतरूड आलंय. बाबांचं चुकलंच बघ आई. त्यांच्या ना भोळ्या स्वभावाचा फायदा मित्रानं म्हणजे हिच्या बापानं घेतला. माझ्या दादाच्या गळ्यात हे वेडबिंद्र बांधलं. नाहीतर माझी ननंद सुलूच मला आवडली होती बघ आई. हो ग बाई, खरंच सुलू आपल्या सुरेशला अगदी शोभून दिसली असती बघ. चला राणीसाहेब, आंघोळ करून घ्या, नाहीतर उकिरड्यावरच्या गाढवासारख्या पारोशा राहाल. आणि गंगे, हिला न्हाणीघरात घेऊन जा. तू बाहेर थांब पाहायला. काय कळतंय ना मी काय सांगते ते? जा, हिला ने धरून. एखादी गोष्ट वारंवार घडली की मानवी मनाला तिची सवय होते. मनावर तीच गोष्ट ठसते आणि मग पुढे तीच आपल्या जीवनाचं अंग बनून जाते. सुनंदाने मानसशास्त्रातील त्या गोष्टीची उजळणी केली. तिला आठवले आपण मानसशास्त्र या विषयाचे सुवर्ण पदक मिळवले होते. पण आज या घरात नवरा सुरेश आणि सासरे, बाबा सोडले तर कुणी नव्हतं तिचं या घरात. आईसाहेब तर तिला आपल्या बोलण्या वागण्यातून वेडी खुळी ठरवायचा प्रयत्न करीत होत्या. ननंद अनुराधा गावातच राहायची, मात्र बराच वेळ ती इथेच माहेरी मुक्कामाला असे. सासर असं तिला नव्हतंच. नवरा आणि मुले यांच्यावर तिचीच सत्ता होती. तिच्या नवऱ्याच्या मनात अनुच्या भावाचं सुरेशचं लग्न आपल्या बहिणीशी सुलूशी करून द्यायचं होतं. आगाऊ हट्टी सुलू त्याला लवकर उजवायची होती ना. मग त्याचा हाच भुंगा अनुराधाच्या पाठी असे. पण सासऱ्यांनी सुरेशचं लग्न सुनंदाशी ठरवल्यामुळे तोही नाराज होता सासऱ्यावर. आंघोळ करता करता तिला शेजारच्या काकूंनी सांगितलेली ही हकीकत आठवली. डोळ्यातलं पाणी पुसता पुसता ती पुटपुटली. देवा, का रे माझा असा बळी घेतोयस? तेवढ्यात न्हाणीघराचे दार जोराजोराने वाजू लागले. घाबरून कशी तरी साडी आवरून ती बाहेर आली. बाहेर सासूबाई गरजल्या. काय करत होतीस आत इतका वेळ? का मरायला आणि आम्हाला सोडवायचा विचार होता काय? सुनंदा भीतीने थरथर कापू लागली. कशी तरी खोलीत आली. बाहेरून जोराने दार बंद करण्यात आले. तेवढ्यात बाहेरचे दार वाजले. आता पुन्हा काय? तिच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला. तेवढ्यात हाक आली. बाळ सुनंदा, मी येऊ का आत? आणि तुला अशी कोंडून का ठेवतायत ग हे लोक? मी काही दिवसांपासून पाहतोय हे. पण घाबरू नकोस. दार उघडून समोर ठाकलेल्या बाबांना, सासऱ्यांना, देव माणसाला पाहून तिचे डोळे आनंदाने झरू लागले. मात्र त्यांच्या पाठी उभ्या आई सासूबाईंची रागीट नजर तिने पाहिली आणि म्हणाली, बाबा, बाबा या ना. मी अगदी आनंदात आहे, खरंच, अगदी खरं हो. बाबा आत येऊन खुर्चीवर टेकले
आणि त्यांनी सुरेशचं पत्र तिला वाचायला दिले. तो लिहित होता की माझी बदली सिक्कीमहून गुवाहाटीला झाली आहे. मी लवकरच येईन, काळजी करू नकोस. पत्र वाचता वाचता सुनंदाचे डोळे झरू लागले. बाबांनी तिला थोपटलं. बाबांचा तिला केवढा मोठा आधार होता. त्यांनी नोकराणीला 2 कॉफी आणायला सांगितली. सासरा सून जणू बाप लेकी बनून कॉफीचा आस्वाद घेऊ लागले. एक छानसे पुस्तक तिच्या हाती देऊन ते बाहेर गेले. मात्र आता बाबाच घरी असल्याने खोलीचे दार बाहेरून बंद केले गेले नाही. सुनंदानेच दार आतून बंद केले आणि कॉटवर पडली. तिला सारा भूतकाळ आठवू लागला. सुनंदाचे शिक्षण पूर्ण झाले. गुणवत्तेमुळे तिला नोकरीची बोलावणी येऊ लागली. तेवढ्यात तिच्या बाबांच्याच ऑफिसातले नेहमी त्यांच्या घरी येणारे देसाई काका सहज बोलून गेले बाबांना. काय रे, तुझी लेक सुनंदा माझी सून झाली तर काय मजा येईल रे. ते बोलणे तेवढ्यावरच थांबले. मात्र आईची भुणभुण सुरू झाली. काय हो, त्या तुमच्या देसाई काकांचा सुरेश आपल्या नंदाला अनुरूप आहे की नाही? लष्करातला अधिकारी आहे. देसाई कुटुंब सज्जन आहे. शब्द तर टाकून पहा ना. सुनंदाचे लक्ष खिडकीतून बाहेर गेले. पुन्हा त्या गुलमोहराच्या बहारदार फुलं झुपक्यांनी तिचे लक्ष वेधले. वर भरगच्च फुले, तर तळाशी कोमेजलेल्या फुलांचा सडा. फुलातला केवढा हा विरोध. मग आपण कुठे आहोत यात? त्या झाडावरल्या हसत्या डोलत्या गुलमोहर फुलांसारख्या की त्याच्या तळाशी पडलेल्या कोमेजलेल्या शिळ्या फुलांसारख्या? तिच्या मनाला उत्तर सापडेना. आपल्या बाबांनी देसाई काकांच्या पुढे प्रस्ताव मांडला. सुरेशने तसे सुनंदाला अनेक वेळा पाहिले होते. आता पुढे जायचे ठरले. देसाई काकूंच्या पाठी त्यांची लेक अनुराधाचा भुंगा सुरू झाला. काय तर सुनंदापेक्षा नणंद सुलूच सुरेश दादाला शोभेत. मात्र देसाई काकांनी आपल्या लेकीची जावयाची खेळी ओळखली आणि निर्णय पक्का केला. सुरेशलाही सुलूपेक्षा सुनंदाच पसंत होती, आवडलीही होती. थोड्याशाच रजेच्या काळात तो आला. लग्न धूमधडाक्यात झाले. सुनंदा आता सौ सुनंदा सुरेश देसाई म्हणून घरात आली. पण तिला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सासूबाईंची नाराजी जाणवू लागली. लग्न झाल्यावर सुरेशला नोकरीत रुजू होण्यासाठी जावे लागले. मात्र त्याचे शब्द सुनंदाला आठवले. हे बघ सुनंदा, आई दुखावलीये, अनुराधा दुखावलीये. त्या दोघी तुझ्याशी आक्रस्ताळेपणाने वागतील. पण माझ्याकडे बघून तू सारं माझ्यासाठी विसरून जा. माझे बाबा तुझ्यावर लेकीसारखे प्रेम करतील. त्या सज्जन बापाचा भक्कम आधार तुला असेल. असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. तिच्या केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा हुंगला आणि दूर झाला. सुनंदा तो क्षण आठवू लागली आणि गालातल्या गालात खुदकन हसली. तेवढ्या जेवणाचा निरोप आला. सारे एकत्र जेवू लागले. कोणाला वाटेल काय प्रेमळ सासू लाभली आहे या पोरीला. त्या आग्रह करून तिला वाढत होत्या. दुरून पाहणारी नोकर मंडळी खुनशीपणाने एकमेकांकडे बघून हसत होती, पाहत होती सारं. पण काय करणार, काय बोलणार होती ती. बाहेरच्या सर्वांसाठी सासू सुनंदाची आई वाटे. मात्र प्रत्यक्षात तिला सासूने अव्यवहारी, आळशी, अडाणी, समज नसलेली ठरवून टाकले होते. सततचा उपहास, क्षणाक्षणाला अपमान आणि येन केन प्रकरणानं सुनबाई आमची वेडी कशी
हे जगाला दाखवण्याची एकही संधी सासू सोडत नसे. तिला अनुराधाची फूस असे. तिची इच्छा असे इतकं छळायचं भावजईला की तिनं नको हा संसार म्हणून घटस्फोट घ्यावा आणि नंदेचं सुलूचं प्यादं पुढं सरकवता येईल. नवरा खुश, सासरची एक कटकट, नणंद आपोआप दूर. मात्र तिच्या नवऱ्याची बदली झाली. सुनंदा थोडी सुखावली. तिला बाबांनी मोबाईल घेऊन दिला. आता तिला नवऱ्याशी, सुरेशशी तसेच माहेरी आईबाबांशी बोलायचे साधन झाले. मात्र सारखी तिची वटवट चालली आहे म्हणून एक दिवस सासूने तो मोबाईल गुपचूप फेकून दिला. आता पुन्हा सुनंदा एकटीच. पण नवऱ्याला, माहेरच्यांना, बाबांना, सासऱ्यांना काय सांगणार? पण देव म्हणा किंवा दैव म्हणा, नशीब म्हणा, कोणीतरी आपल्या सद्वर्तनाची नोंद घेत असतं. सुनंदाला आपल्या आजीच्या या वचनाची आज आठवण झाली. पुन्हा नव्यानं बाबांनी दिलेल्या मोबाईलवर सुरेशचा संदेश आला. तो लवकरच रजा घेऊन इकडे येत आहे. सुनंदाला जणू गालावरून मोरपीस फिरल्याचा नाजूक आनंद झाला. बाबांना हे केव्हा सांगते असे तिला झाले. आज ती घरात एकटी होती. नोकरही सुट्टीवर. सासूबाई आणि नणंद अनुराधा दोघी त्यांच्या माहेरी गेलेल्या. घरात बाबा आणि ती दोघेच. तिने आज छानपैकी गोडाचा स्वयंपाक केला. सवयीप्रमाणे दार लोटून ती खोलीबाहेर आली. आनंदाने गिरक्या घेत मनाला तिने आवरले, कारण बाहेरून दार वाजत होते. प्रथम घाबरलेली ती सावरली आणि दार उघडली. समोर बाबांना बघून ती सुखावली. कसा तरी सुरेश रजेवर येणार असल्याचा निरोप तिने त्यांना सांगितला आणि बाबा म्हणून ती त्यांच्या पायांना मिठी मारून रडू लागली. त्यांनी तिला सावरले, बस्ते केले आणि फक्त, बाळा, माझ्यापासून दडवून ठेवलंस तरी तू इथे सुखात नाहीस हे मी ओळखून आहे. तुझ्या सासू आणि नंदेचा दृष्टपणा, कपटी स्वभाव मला पूर्ण माहिती आहे. माझे बारकाईने लक्ष होते घरातल्या सर्वांकडे. त्या दोघींच्या डोक्यातले कारस्थान मला पूर्ण माहिती आहे. पण बाळा, लक्षात ठेव, हा तुझा बाप, सासरा आणि तुझा पती सुरेश, आम्ही थोडी वाट पाहायचं ठरवलं. आता प्रतीक्षेचा काळ संपलाय. माझ्या मित्राची मुलगी सून म्हणून घरी आणली आहे. आता माझी लेक अनुराधा नाही, तू सुनंदा तू आहेस. अनुच्या नणंदेला सून म्हणून घरी आणण्यासाठी तुला वेडी ठरवून प्रसंगी घटस्फोट घ्यायला लावून इथून हाकलवून द्यायचा त्या मायलेकींचा डाव होता. काल आमचे भांडण झाले. तुझी सासू रागाने माहेरी गेली आहे, घर सोडल्याची धमकी देऊन. जाऊ दे, किती दिवस माहेर तिला ठेवून घेणार आहे? पश्चाताप झाला की आपोआप येईल परत. आणि अनुराधाला बजावलंय, तुझा कारस्थानी स्वभाव बदलेपर्यंत या घरात पाऊल टाकायचे नाही. आता तुझा कोंडमारा संपलाय बाळा. आत्ताच मी तुझ्या आईबाबांना बोलावलंय, ते येतीलच. तुझा गोडाचा स्वयंपाक मी घरात आल्यावर पाहिला. येऊ देत ना ते? बाबा, असं काय हो म्हणताय? असं म्हणत सुनंदा स्वयंपाकघरात पळाली. आज त्या घराने सुखाचा श्वास घेतला. आज तिचे आई बाबा आणि इथले तिचे बापासारखे प्रेम देणारे बाबा सारे आनंदाने जेवले. बाबा सुनंदाच्या आईबाबांच्या पाया पडायला लागले. तेव्हा सुनंदाचे बाबा म्हणाले, अरे मित्रा, हे काय?
हे काय करतोयस? बाबा म्हणाले, तुम्ही दोघांनी सुनंदाच्या बाबतीत मला माफ केलं म्हटल्याशिवाय तुमचे पाय सोडणार नाही. हा सारा प्रकार तिला अनपेक्षित होता. जेवणं झाली, गप्पा झाल्या. सुनंदाच्या आईबाबांना बाबा म्हणाले, आता तुमच्या सुनंदाची पूर्ण सुटका झाली आहे. मी तिचा बाप म्हणून सांगतोय. सुरेश आणि मी दोघांना तिची परवड माहिती होती. तरीही आम्ही मुद्दाम थांबलो होतो. तुम्हा दोघांनाही बजावून सुनंदापासून दूर ठेवलं होतं. मला माझी लेक कुठल्याही परिस्थितीला टक्कर द्यायला सक्षम करायची होती. म्हणून आम्ही एवढा वेळ घेतला. आता तिची सासू, नणंद, माझा जावई येथे येवो वा न येऊ, त्या कुणाची मला पर्वा नाही. माझी हीच लेक आता माझी म्हातारपणाची काठी. लवकरच मी आता आजोबा होणार आहे. मग मला तयारी नको करायला? आजवरच्या यातनांचं, सुनंदाचं कोंडघर, कैद आता संपली होती. तिच्या डोळ्यातल्या मुक्त अश्रुधारा हेच तर सांगत होत्या. घराची सारी दारं आता तिला खुली होती. ती आता कैदी नव्हती, घरातली लक्ष्मी होती. श्रोते हो, आज जागतिक महिला दिनासाठी ही खास कथा तुमच्यासाठी आणली. लेखक स्वतः पुरुष असून त्यांनी इतकी सुंदर कथा आपल्यासाठी लिहिली. या लेखकांचे आपल्याकडून मनापासून आभार. ही कथा तुम्हाला कशी वाटली? या कथेबद्दलचे रिप्लाय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या या कथामंचावरच्या कथा खूप कथाप्रेमी ऐकताय, पण अजूनही तुमच्याकडनं हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून जात आहे. सो प्लीज कथाप्रेमी, कथा संपूर्ण ऐकली तर तुमचे धन्यवाद. आणि कथा आवडली आणि अशाच नवनवीन कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करा आणि अशाच कथांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या या कथामंचावर जरूर या. पुन्हा भेटू अशाच नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.